नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योती मराठी किचन अँड ब्लॉगरमध्ये। आज मी तुमच्यासाठी मशरूम पुलाव ही रेसिपी घेऊन आलेली आहे। यासाठी सर्वप्रथम मी मशरूमला मॅरिनेट करून घेतलेले आहे। मॅरिनेशनसाठी सर्वात प्रथम मी 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून मीठ आणि 2 टेबलस्पून दही वापरलेला आहे। दही तुमच्याकडे अवेलेबल नसल्यास तुम्ही यासाठी लिंबूही वापरू शकतात। आता मशरूम व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे, जेणेकरून हे मिश्रण सर्वीकडे व्यवस्थित लागेल। मॅरिनेशनसाठी साधारणतः अर्धा तास मी मशरूम साईडला ठेवले होते। यानंतर कुकरमध्ये 2 पळी तेल घेऊन यामध्ये थोडं जिरे आणि मोहरी याची फोडणी दिलेली आहे। साधारणतः 1 बारीक चिरलेला कांदा मी फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे। कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो फ्राय करायला टाकलेला आहे। टोमॅटो आणि कांदा हा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी खडा मसाला टाकून घेतलेला आहे। आता 2 ते 3 तेजपान मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे। आता यामध्ये एक एक करून मी मसाले ॲड करणार आहे। यामध्ये धना पावडर, जिरे पावडर, बिर्याणी मसाला, थोडा खडा मसाला, हळद, लाल तिखट आणि लाल मिरची, लसूण याची पेस्ट टाकून व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेणार आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेले मशरूम मी टाकून घेतलेले आहे। गॅस थोडा मंद आचेवर करून 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित मशरूम फ्राय करून घेतलेले आहे। आता यामध्ये धुतलेले तांदूळ टाकून घेतलेले आहे। तांदूळ टाकून झाल्यानंतर परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहे। मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर पुलाव शिजण्यासाठी पाणी ॲड करून घेतलेलं आहे। वरून आता चवीपुरता मीठ टाकून घेणार आहे। त्याचप्रमाणे थोडी कस्तुरी मेथी, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। पुलाव शिजण्यासाठी साधारणतः कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे गरमागरम मशरूम पुलाव खाण्यासाठी रेडी आहे। हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।